हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, मातोश्री सरलाताईंच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणांपैकी 2 भाषणं. याचा भाग 4. ज्ञानेश्वरी निरूपणाच्या त्या पहिल्या श्रोत्या. आपल्या पतीची ज्ञानेश्वरी न कंटाळता सतत ऐकणाऱ्या भगिनी अजून जन्माला यायच्या आहेत असं मला वाटतं. इतरांचं ऐकायला जातील, पण आपले यजमान सांगतात ना, मग आहे माहिती आहे काय सांगणार ते, असं बहुधा दिसतं. पण सरलाताईंनी मात्र कधीही न चुकता, कोणतीही सबब न सांगता मनापासून ज्ञानेश्वरी ऐकली. याचा परिणाम असा झाला की अनेकांचे दोष पोटात घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आपोआपच आलं आणि ज्ञानेश्वरी नित्य ऐकल्यानं त्यांची पारमार्थिक प्रगती लवकर झाली. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की त्याचं श्रवण नुसतं घडलं तरी माणसात पालट घडून यायला लागतो. समर्थाची या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. तसेच त्यांनी केलं. पतीवर त्यांचा नुसता विश्वास नाही, अत्यंत श्रद्धा आहे. पती हे नुसतं दैवत असं ते समजत नाहीत, तर प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म आपल्या घरात वावरत आहे असा त्यांचा भाव आहे. या भावापोटी 32 वर्ष पतीची ज्ञानेश्वरी ऐकली अशी कदाचित ही पहिलीच पतिव्रता या अवनीतलावर असेल. यातच त्यांच्या सगळ्या जीवनाचं सार साठवलेलं आहे. त्या क्षणात जगायचं. पुढचा क्षण आला की पाठीमागच्या क्षणाचा विचार नाही. ज्ञानेश्वरीतील सगळ्या शिकवणी त्यांनी मुरवलेल्या आहेत. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम. यात अहिंसा यावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, राहाटणे ते अहिंसे रूप जाण. जगाला सुख मिळावं यासाठी शरीर वाणी मनानं अखंड झिजणं. जशी ज्योत स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देत असते, तशा सरलाताई स्वतः झिजून इतरांना आनंद देतात. अशा प्रकारची पत्नी मला लाभली, अशी माऊली तुम्हाला लाभली, हे खरोखरीच आपलं भाग्य आहे. मी कधी त्यांना म्हणतो, द्रौपदी सीता यासारख्या स्त्रिया होऊन गेल्या असं आपण ऐकतो, पण असं या कलियुगात अतिशय अवघड आहे. तेव्हा अशा प्रकारच्या आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श कन्या अशा सरलाताई आहेत. त्यांच्या मातोश्री 9 वर्ष अंथरुणावर पडून होत्या. त्यांनी परवा देह ठेवला. अत्यंत शांतपणाने, प्रसन्न चित्तानं. शेजारी बसलेल्यांना कळलं देखील नाही की त्यांनी देह ठेवला. डॉक्टरांना बोलावून आणल्यावर लक्षात आलं की त्यांचा श्वास चालत नाहीये. म्हणजे अंतकाळी हातपाय झाडणं नाही, कसली इच्छा नाही. याचं कारण सरलाताईंनी त्यांची केलेली सेवा. त्यांच्या आजी आजोबांचं रक्त सरलाताईंच्यात आहे, त्यामुळे त्या अत्यंत उदार आहेत. त्यांचा विरोध असता तर मी कुणालाही काही देऊ शकलो नसतो. आज जे जे काही माझ्या हातून कार्य घडलं त्या सर्वात त्या माझ्या बरोबरीने सहभागी आहेत, म्हणूनच मी हे करू शकलो. अशा तऱ्हेचं जीवन त्या जगत आहेत. असंच जीवन तुम्ही सर्वांनी जगावं असं मला वाटतं. सहनशीलता त्यांच्यामध्ये विलक्षण आहे. त्या ध्यानाला बसतात, पण सेवा ही त्यांची प्रमुख साधना आहे. ज्ञानेश्वर महाराजांची सेवा ज्या पातळीवर नेलेली आहे तशी सेवा त्या करतात. तुम्हा आम्हा आड होते जे भेदाचे कवाड, तुमच्या आमच्यामध्ये जो भेदाचा पडदा होता तो भेदच आम्ही काढून टाकला. आपणची होऊनी ब्रह्म सारिजे कृत्याकृत्यांचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. अशा प्रकारची सेवा त्यांनी केली
अनेक मंडळी सेवा करतात, पण सरलाताईंनी ज्या प्रकारे सेवा केली, प्रसन्न चित्तानं, तृप्त अंतःकरणानं, तशी सेवा क्वचित होते. मघाशी सुषमाताई म्हणाल्या की आपण सरलाताईंचा आदर्श समोर ठेवावा असं मला वाटतं. ते खरं आहे. मी देखील त्यांचा आदर्श समोर ठेवतो. असो, अशा सरलाताईंना परमेश्वरानं उदंड आयुष्य आणि आरोग्य द्यावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्णांसारखी जर पाळी आली तर शारदा माता जशा सगळ्यांच्या माता होत्या, तशा सरलाताई सर्वांच्या माता होऊन राहतील. इथे हे 4थं प्रकरण संपलंय. त्याच्यापुढे चौकटीत एक मजकूर आहे, तो पण मी आता वाचते. सुषमाताई विचारतायत, ज्या संतांना आपण देहानं पाहू शकत नाही त्यांचं दर्शन आपण कसं घेणार? त्यावर स्वामींचं उत्तर असं, त्यांचं दर्शन त्यांच्या ग्रंथांमधून आपल्याला घेता येतं. त्यांनी त्यांच्या ग्रंथात जे गुण वर्णन केले असतील ते त्यांचे गुण आपण धरायचे. अखंड अगरवता होऊनी असती, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. हे सर्व ज्ञानेश्वर महाराजांचंच वर्णन आहे. त्यामुळे त्यांच्या ग्रंथातून त्यांचं दर्शन घडतं. समर्थांच्या ग्रंथात त्यांनी संसार आणि परमार्थ एकरूप केला. असं कोणी फारसं केलेलं दिसत नाही. त्यांचा व्यवहार आणि परमार्थावर सारखा भर होता. उद्यापासून आपण 5व्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.